बोलता बोलता 2025चा दसराही आला. दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूचे फूल तर अतिशय महाग होते, पण दसऱ्याला याचे महत्त्व जास्तच आहे. झेंडूचे फुलं घेतले आणि घरातले सगळेजण लागले माळी करण्याच्या तयारीला. घरात खूप साऱ्या माळी करायच्या म्हणून सकाळपासूनच लागलेले होते. त्यानंतर आज घरातली देवपूजाही बाकी होती, म्हणून फटाफट आवरून सगळ्या गोष्टी करून मला देवपूजाही करायची होती. 8 ते 9 वाजले होते आणि त्यातच आज मी साडीमध्ये ही साडी निवडली. म्हटलं थोडीशी हलकी आहे आणि कॅरी करायला पूर्ण कामासोबत आणि साडी कॅरी करणं म्हणजे थोडं अवघड असतं. त्यानंतर पूर्ण केसांना असा गुंफला होता मी फुलांची माळ. आता हेही तयार करून दिलं होतं विलास यांनी मला. झेंडूचे फुलं, थोडेसे दोन्ही तिन्ही बटकलीचे फुलं, हे सगळे फुलं मिळून त्यांनी छोटासा असा गजरा तयार केला होता. त्यानंतर लागले जेवणाच्या तयारीला. नैवेद्य करायचा होता म्हणून पुरण केले होते आणि पुरणाची सुरुवात झाली आणि बराच वेळ त्याच्यामध्ये गेला, कारण की पुरण म्हटले की सगळ्याच गोष्टी तिथे येणार, सार, आमटी, भात, भाजी सगळे. सो एकामागे एक सगळ्या गोष्टी करत करत मी माझा जेवणाचाही स्वयंपाक आवरला. पुरण टाकलं होतं मी जवळपास 9 वाजता आणि शिजायला त्याला 20 मिनटं तरी लागताच. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा स्वयंपाक जरी थोडा चिकट असला, पण प्रत्येक सणावाराला महत्त्वाचाच तेवढा आहे. त्यानंतर घरातल्या सगळ्या देवाऱ्यांना, सगळ्या गोष्टींना माळी वगैरे घालण्यात आल्या आणि संध्याकाळच्या वेळेस स्वागत झाले हे दसऱ्याचे आपट्याचे पानांचं. त्यासोबतच माझा इटुकला पिटुकला दादूही तिथे होता. दादू ह्या वेळेस अतिशय जमत होता. बाबांसारखंच मला करायचं म्हणून पूर्ण लुकी बाप बेटेचा सारखाच होता. बाप तसा बेटा असं म्हणायला काहीच हरकत नाही. दोघांनी एवढं मॅचिंग अक्षरशः टोपीपासून ते पायाच्या नखापर्यंत दोघं सेम झाले होते. मलाही बाबांना लावला तसा गंध लाव, बाबांच्या हातात आपट्याचं पान मलाही दे. दोघांची औक्षण काढले आणि आपट्याच्या पानासोबत दोघांनीही घरात प्रवेश केला. आपट्याच्या पानाचे महत्त्व काय आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरी नसेल माहिती तरी तुम्ही सेपरेट ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला कधीतरी सांगेल. त्यानंतर ज्या गोष्टीमुळे आमचं आयुष्य चालतं ते म्हणजेच आमचे लॅपटॉप. एक IT इंजिनियरसाठी ह्या गोष्टी फारच महत्त्वाच्या होत्या. आमच्या 6 लॅपटॉपची आम्ही पूजा केली आणि जेवण वगैरे करून संपवलं आम्ही दसऱ्याचे दिवस. भेटू परत.